अजय मामुनकर, त्याचबरोबर फिरोज शेख या ठिकाणी आसरेवाडी ग्रामस्थांवरती आणि या क्रिकेट टीमवरती आयोजकांवरती खऱ्या अर्थाने बऱ्याच लोकांचं प्रेम आहे. सुरुवातीच्या क्षणापासून आपण पाहतोय की मान्यवरांची मांदियाळी या व्यासपीठावरती आपण त्यांची उपस्थिती पाहतोय. नक्कीच बऱ्याचशा मान्यवरांनी खऱ्या अर्थाने आपापल्या परीने जे जे योग्य आहे, खऱ्या अर्थाने जे जे पॉसिबल आहे ते योगदान देण्याचा कुठेतरी प्रयत्न केलाय. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय जी चेंडूंची पूर्तता केली गेली आहे ती फिरोजभाई शेख यांच्या माध्यमातून हे चेंडू या ठिकाणी या स्पर्धेसाठी दिले गेलेत. त्यांचं मी पुन्हा एकदा शतशः आभार व्यक्त करतो. आणि घेऊन चाललोय मॅच कडे. आपण पाहतोय सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच. एका बाजूला आहे वरोसे, राजवीर 11 वरोसे या नावाने ही टीम खेळतीये. दीपकजी देवगरे यांनी पुरस्कृत केले गेलेला हा संघ. आणि दुसऱ्या बाजूला आहे ते कांडोली टीम. चेक. सुबोध भोसले आणि देवा कदम. पहिल्या मॅच मध्ये शुभमच्या जोडीला आपण शुभम निकाल ज्याला पाहिलेला, परंतु शेवटच्या 2 बॉल मध्ये 2 षटकार ठोकणारा देवा कदम त्याला मात्र आता कुठेतरी प्रमोट केलं गेलंय. सलामीसाठी त्याला संधी दिली आहे राजवीर 11 वरोसे. याच दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय बरेचसे पाहुणे मंडळी आमच्या व्यासपीठावरती विराजमान आहेत. सन्माननीय पंकज ठाकूर साहेब, त्याच्याच बरोबरीने शेखर हजारे साहेब, त्यानंतर आपण पाहतोय संदेश राणे साहेब, ऋषभजी पाटील जे पाटील फोटोग्राफीचे ओनर आहेत, त्याच्याच बरोबरीने अनुराग रजाक साहेब आमच्या व्यासपीठावरती आहेत, अक्षय पालांडे देखील व्यासपीठावरती आहेत, हेमंत सावंत आणि त्यांच्याच बरोबरीने निलेशजी गायकवाड. या सगळ्या पाहुणे मंडळींचं आपण स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करूया. हॅलो. नक्कीच दीपक देवगुरे यांनी पुरस्कृत केले गेलेला संघ. मी दीपकजी देवगुरे यांना विनंती करेन की आपण उपस्थित असाल तर या व्यासपीठावरती ऑफिशियल कॉल या ठिकाणी येतोय. लेट्स स्टार्ट द मॅच. सेकंड राऊंडची पहिली मॅच. पहिला बॉल ऑन साइडला अलॉंग द कार्पेट आहे. 30 यार्ड सर्कल मध्ये फिल्डर, चांगली फिल्डिंग. डॉट बॉलने या ठिकाणी सुरुवात होतीये. रवी वाघे हा गोलंदाज आपण पाहतोय. पहिल्या बॉल वरती त्याने मागच्या मॅच मध्ये विकेट घेतली होती. आणि आसरे टीमचा एक महत्वपूर्ण खेळाडू धीरज मात्र त्याला बाद केलं. आणि खऱ्या अर्थाने जिथे धीरज आउट झाला तिथे कुठेतरी मित्र म्हणेल 50% मॅच ती कांडोली टीमच्या बाजूने झुकली होती. ऑन साइडला पुन्हा एकदा शफल झाला, खेळून काढला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. अलॉंग दी कार्पेट फिल्डर 3-3 धावतायत, पण ती रेस मात्र जिंकलाय बॉल आणि चेंडू जातोय सीमा पार. नावं इतकी फेमस नाहीत क्रिकेटमध्ये, खेळाडूंची नावं इतकी फेमस नाहीत. तिथे आता बैलगाडा क्षेत्रामध्ये बैलांची नावं फेमस झाली आहेत. ऑन साइडला पुन्हा एकदा मिस कॉलिंग होत, डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. देवा कदमचा हा चुकीचा निर्णय होता. सुबोधने त्याला थांबवलं होतं आणि त्याचा मोबदला आपण बघतोय. पहिली विकेट. करण कडव या खेळाडूने मला वाटतं थ्रो केला आणि स्टंपचे 2 तुकडे केलेत. आमचे सन्माननीय पाहुणे आदरणीय किरण दादा प्रभाळकर साहेब यांना विनंती असणार आहे की आपण या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे.
आमचे सन्माननीय पाहुणे आदरणीय प्रवीण नवरे साहेब यांचं आगमन या ठिकाणी नक्कीच होत आहे. विनंती असणारे साहेबांना की आपण आदरपूर्वक या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्माननीय प्रवीण दादा नवरे साहेब यांचं देखील मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करूया. थँक्यू डीजे. 4 धावा धावफलकावरती, एक विकेट गेली आहे. स्टंप कुठेतरी एक डायरेक्ट हिट केला, स्टंप तुटला, थोडासा व्यत्यय आला, बराचसा वेळ त्यामध्ये गेला, परंतु पुन्हा एकदा मॅच स्टार्ट होतीये. रवी वाघे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राऊंड द विकेट राईटने यावेळेस शफल झाला ऑन साइडला. लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय. 1 बाउन्स, चेंडू मात्र जाईल तो सीमा रेषेच्या बाहेर. शुभेच्छा बॅट मधून येतोय हा चौकार. दोन चौकार आले. 2 चौकारांच्या मदतीने आपण पाहतोय 8 धावा धावफलकावरती लागल्यात. 4 बॉल 8 रन. एक विकेट देखील गेली. फुलरलेनचा बॉल होता, यावेळेस बिग हिट करायचा होता, परंतु मिस टाइम झालं. बॅटची एज घेतली यष्टीरक्षकाने, चेंडू फील्ड केला आणि हा बॉल मात्र येतोय निर्धाव. 2 चौकार जरूर 2 चौकारांचा मार खाल्लाय रवीने, परंतु उर्वरित बॉल मध्ये खूप चांगली बॉलिंग त्याची राहिली आहे. 3 चेंडू त्याने निर्धाव देखील फेकलेत. सुबोध तेवढ्याच ताकदीचा खेळाडू आहे, त्याच्या विरोधामध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न रवी वाघेचा. यावेळेस हलक्या त्याने स्टेअर करायचं होतं, सिंगलचा इंटेंट होता, परंतु पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने आपण पाहतोय पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलं आणि एक षटकाच्या अखेरीस एक बाद धावफलकावरती धावा लागल्या त्या 8. आठ धावा धावफलकावरती लागल्या. दोन्ही टीम एक एक मॅच जिंकून मात्र एकमेकांविरोधात आपण त्यांना पाहतोय. वरोसे टीम मध्ये देखील चांगल्या खेळाडू आपण पाहतोय. देवा जरूर थोडासा कुठेतरी मिस कॉलिंगच्या अभावी तो आउट झाला, परंतु तो देखील एक चांगला बॅट्समन होता. शेवटच्या 2 बॉल मध्ये 2 षटकार मारून त्याने मात्र एक आपली किमया दाखवली होती पहिल्या मॅच मध्ये. एक विकेट गेली. त्यानंतर सुबोधच्या बॅट मधून 2 चौकार आले. सुबोध असेल, अक्षय असेल, अक्षय सुबोधची जोडी आपण पाहतोय. बरेचसे चांगले खेळाडू वरोसे टीम मध्ये आहेत, परंतु त्याच्या विरोधामध्ये कुठेतरी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न कांडोली टीमच्या गोलंदाजाचा आपण पाहतोय. 8 रन पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आला. एक विकेट, एक इकॉनॉमिकल स्पेल आपण रवी वाघेचं पाहिलं आणि सेकंड स्पेल घेऊन आपण पाहतोय सुभाष वाघे हा गोलंदाज पंचांच्या डावीकडून राईट हँड ओव्हर द विकेटने तयार आहे. 10-12 पावलांचा रनअप अक्षयसाठी. पहिला बॉल रिव्हर्स खेळलाय, फिल्डर आहे डीप मध्ये, सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होईल सफल. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि चित्त्याच्या चपळाई आपण पाहतोय. तिसरी धाव देखील पूर्ण केली आहे.
जसा फंबल झाला क्षेत्ररक्षकाकडून बॉल सुटला तशी मात्र डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करण्यात यश आलंय त्या खेळाडूंना. एक एक धाव महत्वाची आहे आणि त्या एक एक धावेसाठी मात्र हे दोन्ही खेळाडू झटतायत. तिहेरी धाव येते. तिहेरी धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्येमध्ये थोडासा बदल. 11 धावा धाव फलकावरती लागल्यात. प्रयत्नार्थी परमेश्वर आपण म्हणतो. कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये आणि तो प्रयत्न एक एक धावेचा मात्र आपण या मैदानावरती पाहतोय. एक धाव काढण्यासाठी फलंदाजांचा प्रयत्न तर ती एक धाव डिफेंड करण्यासाठी क्षेत्ररक्षकांचा प्रयत्न या मैदानावरती चाललाय. सेकंड ओव्हर प्रोग्रेस वरती पहिल्या बॉल वरती आले 3 धावा. पुन्हा एकदा बॉलर तयार आहे सुभाष वाघे. 10-12 पावलांचा रनअप आहे. वेगावरती स्वार होऊन उंचीचा वापर करतोय. कोणताही चेंडू अतिरिक्त बाउन्स करण्याची क्षमता उंच गोलंदाजामध्ये असते, परंतु इथे वेगावरती स्वार होऊन अगदी सटीक यॉर्कर गोलंदाजी होती ती सुभाष वाघेची. चांगली बॉलिंग सुबोध कडून बऱ्याचशा अपेक्षा आहेत. पहिल्या मॅच मध्ये 18 बॉल मध्ये मला वाटतं त्यांनी 40 धावसंख्येची बहारदार खेळी केली होती आणि तीच अपेक्षा कुठेतरी या मॅच मध्ये देखील खेळाडू कक्षामधून असेल त्याच्यावरती. खऱ्या अर्थाने जबाबदारी आहे, तो जबाबदारीचा खेळ तो करतोय. एक क्लासिकल प्लेयर आहे सुबोध आणि ती क्लासिकल बॅटिंग मात्र या मैदानावरती दाखवतोय. अच्छा, 17 धावा धावफलकावरती. ही मॅच मला वाटतं कुठेतरी हाय स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळेल, कारण एका खेळाडूने पहिल्या मॅच मध्ये 40 धावी संख्येची खेळी केली तर दुसऱ्या खेळाडूने त्याच्या पहिल्या मॅच मध्ये 50 धाव संख्येची खेळी केली आहे आणि ते दोन खेळाडू एकमेकांविरोधात या मॅच मध्ये आपण पाहतोय. शफल झाला पुन्हा एकदा. हाफ ट्रॅकर बॉल होता लॉंग लेगच्या डोक्यावरून. आणखी एक बिग हिट. चेंडू सीमा पार हा षटकार. थँक्यू 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 सो मच. हे युद्ध हे बॅटल आपण मैदानामध्ये पाहतोय. सुबोध विरोधामध्ये बाळा गायकवाड. सुबोध भोसले खूप चांगली बॅटिंग. लगातार 2 बॉल मध्ये 2 षटकार त्याने ठोकलेत. राऊंड द विकेटने हा बॉल. चांगला बॉल, चांगला कमबॅक. इथे मात्र शांत उभं ठेवलंय सुबोधला. ओव्हर द विकेटने 2 मोठे फटके बसले. तसा थोडासा विचार केला, विचार करून मात्र साईड चेंज केली आणि राईट टाइम राऊंड द विकेटने गोलंदाजी करत असताना हा बॉल मात्र आलाय निर्धाव. विचार विनिमय करून अगदी तंत्रशुद्ध गोलंदाजी करण्याचा प्रयत्न तो पाहतोय आपण गोलंदाज सुभाष वाघेचा. पुन्हा एकदा सुभाष वाघे. राईट टाइम राऊंड द विकेटने. समोर आहे सुबोध भोसले. ऑन साइडला खेळलाय. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे. डीप मध्ये एक सिंगल कंप्लीट होईल. एका धावेवरती थांबवलंय सुबोधने. षटक मला वाटतं या ठिकाणी संपलं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 24 धावा. मी संदेश राणे यांना देखील विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचे. संदेश नितीन तवले बघा वरोसे टीमचे एक ते खऱ्या अर्थाने कॅप्टन आहेत, एक प्रमुख खेळाडू आहेत, परंतु जर चौक टेनिस क्रिकेटचा विचार केला तर तब्बल 37 गावांची लीग आपण पाहतो. 37 गावांची कुठेतरी असोसिएशन आहे आणि त्या असोसिएशन मध्ये या सर्व गावांमध्ये जर नेमक्याच खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षक नाही तर यष्टीरक्षकांची नावे घेतली तर सर्वात चांगला कीपर कोण असेल या परिसरामध्ये तर नितीन तवले. कितीही वेगवान गोलंदाज असू द्या त्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये क्लोज कीपिंग करण्याचं धाडस कोण करेल या परिसरामध्ये तर नितीन तवले. आणि कोणतीही चुकी न करता त्यांचं यष्टीरक्षण फक्त ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये नव्हे तर चौक प्रीमियर लीग मध्ये देखील आपण पाहतो. फर्स्ट बॉल हलक्या हाताने स्टेअर केलाय. 1 धाव या चेंडूवरती येईल. एका धावेच्या मदतीने 25 धावा धावफलकावरती. बॉलर आपण पाहतोय तिसरं षटक घेऊन आलाय विजय पवार.
25 धावा धावफलकावरती अजूनही आपण विचार 11 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे या सत्रामध्ये. 11 चेंडूंमध्ये किती धावा येतील, कारण एका बाजूला आपण विचार केला तर वरोसे टीम मध्ये जेवढे चांगले खेळाडू आहेत तेवढेच चांगले खेळाडू कांडोली टीम मध्ये देखील आहेत. अनंत असेल, त्याचबरोबर हर्षद असेल, बाळा गायकवाड याचं अर्धशतक आपण पाहिलं. त्यानंतर यश देखील एक हार्ड हिटर आहे. कोणताही खेळाडू, प्रत्येक खेळाडूने पहिल्या मॅच मध्ये आल्या आल्या षटकार मारलाय आणि अशा खेळाडूंविरोधात एक डिफेन्सिव्ह टार्गेट सेट करणं गरजेचं आहे. तो डिफेन्सिव्ह टार्गेट सेट करण्यासाठी प्रत्येक खेळाडू, वरोसे टीमचा प्रत्येक बॅट्समन मात्र प्रयत्न करतोय. चौकार षटकार जेवढे येतील तेवढे कमी असतील या मॅच मध्ये. 26 धावा धावफलकावरती. जेवढे चांगले बॅट्समन आपण पाहतोय तेवढीच चांगली गोलंदाजी, तेवढेच चांगले बॉलर देखील दोन्ही टीम मध्ये आहेत. 10-12 पावलांचा रनअप घेऊन पुन्हा एकदा विजय पवार तयार आहे. समोर तेवढ्याच ताकदीचा खेळाडू सुबोध भोसले. स्कूप केलाय यावेळेस, मात्र आगळा वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल जाईल तो सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स आउट ऑफ दी बाउंड्री लाईन आणि सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा हा फटका. चेंडू सीमा पार आलाय, चौकार. गोलंदाजाचा वेग, टप्पा ओळखून मात्र तंत्रशुद्ध फटकेबाजी आपण सुबोधची पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड दी ऑफ स्टंप, परंतु ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर बॉल. ऑफिशियल्स या ठिकाणी सांगतायत पंच वाईट बॉलचा कॉल या ठिकाणी आलाय आणि वाईटची अवांतर धावसंख्येमध्ये जोडली जाईल. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. आपण पाहतोय तिसरं षटक प्रोग्रेस वरती आहे. तिसऱ्या षटकातील अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी. 4 ओव्हरचं पहिलं सत्र आपण पाहणार. अजूनही 1 ओव्हर बाकी आहे. बरेचसे चेंडू शिल्लक आहेत. प्रमुख खेळाडू वरोसे टीमच्या मैदानावरती आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये चांगली बॉलिंग, चांगली फिल्डिंग चालू आहे ती मैदानामध्ये कांडोली टीम कडून. सुबोध भोसले पहिल्या मॅच मध्ये मला वाटतं त्याचे 4 झेल सुटले होते भार्गव. 32 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉल शिल्लक आहेत या ओव्हर मधील. तब्बल या सत्राचा आपण विचार केला तर 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. संदेश राणे या ठिकाणी उपस्थित झालेत. सर्व मित्र परिवार आपण पाहतोय त्यांचा स्टेज वरती. आणि हर्षद महाडिक, आसरेवाडी या गावचा एक चॉकलेट बॉय म्हणून त्याची ओळख आहे आसरेवाडीचा. तो हर्षद एक चांगला खेळाडू आहे. आसरेवाडी टीमचा तो देखील त्याच्या समवेत आलाय. परंतु इथे सिंगल आली आहे. सिंगलच्या सहाय्याने 2 धावा, डबल आली आहे. डबलच्या सहाय्याने 34 धावा धावफलकावरती. मैदानामध्ये तोडीस तोड, खऱ्या अर्थाने उत्तरास प्रत्युत्तर देण्याचं काम चालू आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. इथे यष्टी रक्षकाने केली आहे चुकी. बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर आणि 22चा चौकार येतोय आणि अवांतर 4 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 या आकड्यावरती. हॅलो, हर्षद महाडिक स्लॉग, हर्षद घरत. स्कोरर कडून आमच्या थोडीशी चुकी होती. हर्षद आयोजक आहे पण तो हर्षद घरत 4थं स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन आला. पहिल्या मॅच मध्ये स्लॉग ओव्हर मध्ये खूप चांगली बॉलिंग हर्षदने केली होती.
आणि आता पुन्हा एकदा चौथं षटक घेऊन आलाय स्लॉग ओव्हर मध्ये. एक वरोसे टीमचा आपण विचार केला तर त्यांच्यासाठी प्लस पॉइंट आहे की सलामी वीर सुबोध भोसले स्ट्राईक वरती आहे. सुबोध आणि अक्षयची जोडी, दुसऱ्या बाजूला हर्षद घरत. 6 चेंडूंचा खेळ बाकी, धावफलकावरती 38 धावा. दोन्ही मॅच मागच्या हाय स्कोरिंग आपण पाहिल्यात. या मॅच मध्ये देखील लॉफ्ट केलाय बॉलला ऑन साइडला आणि सुबोधच्या बॅट मधून येतोय हा षटकार. स्लॉग ओव्हरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. पहिल्या बॉल मध्ये षटकार आलाय. हर्षद घरतचा पुन्हा एकदा बॅट शेज घेतली. थर्ड मॅन आणि फाईन लेगला बीट करत चेंडू जात आहे अलॉंग दी कार्पेट, सीमा रेषेच्या बाहेर. या बॉल वरती येतोय चौकार. वरती 48 धावा धावफलकावरती. ऑन साइडला पुन्हा एकदा सिंगल अगदी जोराने पूर्ण केली आहे. वेगाने धावले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुबोध आलाय. इथे धोका होईल का? गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि अर्धशतक सांघिक या ठिकाणी वरोसे टीमचं पूर्ण झालंय. 50 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली बॅटिंग या ठिकाणी. अर्धशतक पूर्ण झालंय. महत्वपूर्ण योगदान सुबोधचं राहिलंय. स्ट्राईक वरती आहे. इथे मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, फिल्डर आहे डीप मध्ये, झेल घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी झेल मात्र अचूक टिपलाय. फलंदाज होईल बाद सुबोध भोसले. खूप चांगली बॅटिंग त्याची राहिली आहे. तब्बल 39 धावसंख्येचं योगदान देऊन तो मात्र आता पॅव्हेलियन मध्ये परतलाय. पहिल्या मॅच मध्ये 40, दुसऱ्या मॅच मध्ये 39 धावसंख्येचं योगदान. इनॅट नंबर 4 आपण पाहतोय. स्वप्नील एरुणकर आलाय. ऑफस्टिकच्या दिशेने चेंडूची फेकी, पंचांचा इशारा कोणता नाहीये. डॉट बॉल येतोय आणि डॉट बॉलच्या मदतीने धाव फलक मात्र स्थिरावलंय ते या 50 या आकड्यावरती. स्लॉगवरचं षटक आहे. 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय. लास्ट बॉल आहे. लास्ट बॉल वरती 6 धावा येतील का? लास्ट बॉल वरती षटकार येईल का? स्वप्नील एरुणकर ऑन स्ट्राईक. चांगला फटका, बॅटची एज घेतली. फिल्डर आहे 38 सर्कल मध्ये. शॉट थर्ड मॅनला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल असफल आणि एकच धाव्या चेंडूवरती येईल आणि 1 धावेच्या समाप्तीनंतर आपण पाहतो हे सत्र संपलं. या सत्रामध्ये वरोसे टीमच्या धावफलकावरती धावा लागल्यात त्या 51 धावा. म्हणजे येणारे 4 षटक, येणारे सत्रामध्ये 24 चेंडू आणि 24 चेंडूंमध्ये गरज असेल कांडोळी टीमला ती 52 धावसंख्येची. तत्पूर्वी आपण पाहतो एक अनाउन्समेंट. 1 जानेवारी 2025 रोजी एक दिवसीय स्पर्धा याच मैदानावरती मैत्री चषक आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 20,000 रुपये, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 10,000 रुपये आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 5,000 रुपये. 12 संघ एका दिवशी खेळवले जातील. एक दिवसीय स्पर्धा आहे आणि प्रवेश फी असेल ती 4,500 रुपये.
या ठिकाणी आपण पाहतोय की पाहुण्यांचा सन्मान आता मात्र व्यासपीठावरती केला जाणार आहे. खरं तर बरीचशी पाहुणे मंडळी या सकाळच्या सत्रापासून या कार्यक्रमाला आपली हजेरी लावताना पाहायला मिळत आहेत आणि या पाहुण्यांचं स्वागत मात्र या ठिकाणी आता सुरू आहे. सन्माननीय प्रवीण नवरे सर यांचा सन्मान मात्र व्यासपीठावरती केला जातोय, जे आई बाबा फाउंडेशनचे सर्व जे एक व्यसनमुक्ती केंद्र आहे आणि खरं तर एक सामाजिक कार्य आणि या समाजाला सुधारवण्याचं कार्य, समाज सुधारक कार्य आपण म्हणू शकतो, ज्यांच्या माध्यमातून केलं जात आहे ते आमचे सन्माननीय प्रदीपदादा नवरे सर, ज्यांचा सन्मान मात्र या व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर आमचे सन्माननीय फिरोज दादा शेख साहेब यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. विनंती असणार आहे की आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. या स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडू ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत आणि या स्पर्धेला खरं तर ज्यांनी आपला हातभार लावून आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि मोलाचं सहकार्य ज्यांनी केलेलं आहे, सन्माननीय फिरोज दादा शेख साहेब ज्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आसरेवाडी गाव म्हटलं आणि आसरेवाडी गावाची कोणतीही स्पर्धा म्हटलं की त्याला सहकार्याचा हात हा फिरोजदादा शेख यांचा कायम राहिलेला आहे आणि त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र व्यासपीठावरती नक्कीच केलं जात आहे. आपण जे सहकार्य केलं आणि आपण जी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल आपलं मनापासून आभार. त्यानंतर त्यांच्या समवेत आपण पाहतोय सन्माननीय अजय मामुनकर साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी विनंती करतोय की आपण अजय दादा मामुनकर साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. हॅलो. आणि त्याचबरोबर नेक्स्ट मॅच असेल जीवन 11 मोरबे आणि राधाकृष्ण जांभिवली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे. त्याचबरोबर लोदिवलीचे एक स्टार प्लेयर खऱ्या अर्थाने चे सागर ठाकूर यांच्याकडून आयोजकांसाठी शुभेच्छा आल्यात, या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. आणि त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये आपण विचार केला तर सर्व या चौक परिसरातील टीम आहेत, या सर्व टीमला मात्र सागर ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. प्रवीण दादा नवरे साहेब ज्यांनी मात्र वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट दिल्या. आई बाबा फाउंडेशनचे सर्व आहेत, व्यसनमुक्ती केंद्र आहे, समाज सुधारक कार्य त्यांच्या माध्यमातून वेळोवेळी केलं जातं आणि सन्माननीय प्रवीण दादा नवरे साहेब आपण वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल आपलं मनापासून आभार. आणि त्यानंतर मात्र 1 जानेवारी रोजी आपण पाहतोय की एक मोठी स्पर्धा, जसं नवीन वर्ष इंग्लिश कॅलेंडर नुसार सुरू होणार आणि त्या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक मोठी स्पर्धा मैत्री चषक ज्याचं आयोजन आपल्याला याच भव्य आणि दिव्य मैदानावरती होताना 1 जानेवारी रोजी पाहायला मिळेल. शुरुआत की जाएगी इस मैच, पहली गेंद आउटसाइड द ऑफ स्टंप वाली लाइन का इस्तेमाल किया जाएगा. अंपायर देखिए दोनों भाई फैलाकर हमारी तरफ बताएंगे. वाइड बॉल है, वाइड के साथ टीम का अकाउंट यहाँ से ओपन होता हुआ आपको जरूर नजर आएगा. मैच 3 ट्रॉफी 1 जनवरी 2025, 20,000 रुपयों की पहले नंबर की इनामी राशि इसी मैदान के ऊपर दी जाएगी. दूसरे नंबर के लिए 10,000, तीसरे नंबर के लिए 5,000. 12 टीमों का पार्टिसिपेशन उस टूर्नामेंट में आपको जरूर नजर आएगा. हल्के हाथों से स्टीयर करने की कोशिश जरूर की जा रही है. स्ट्राइकिंग एंड पर एक बड़ा नाम आपको देखने को मिलेगा, बाड़ा गायकवाड़, जिन्होंने तीसरी 50 लगाई थी इस वैकुंठवासी हरिभक्त पारायण संजय काशीनाथ कोपकर स्मृति ट्रॉफी सीजन 4 की. आज के दिन में बाड़ा गायकवाड़ इनकी बल्ला मैदान के अंदर बोलता हुआ आपको जरूर नजर आएगा. P1 की ओवर को लेकर गेंदबाज प्रफुल्ल आपको नजर आएंगे. इस बार सामने हिट हवा में जरूर किया है, ऊंचाई मिली है, शॉट में एलिवेशन नहीं, बड़ी मछली जाले में आ चुकी है. 440 वोल्ट का करंट देने वाला बड़ा झटका आएगा. बल्लेबाज बाड़ा गायकवाड़ शेर का शिकार हो चुका है, दिया जाएगा पहला झटका.
सन्माननीय विनोद दादा शिंदे साहेब यांचं आगमन मात्र या मंचावरती झालं गेलंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचं देखील मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करूया. पहला विकेट यहाँ से आपको जाता हुआ जरूर नजर आएगा. बाड़ा गायकवाड़ बैक टू डगआउट हो चुकी है. जो खिलाड़ी पहले मैच में अर्धशतक यानी 50 का हकदार बना था उसी को अब यहाँ से 0 के योगदान पर पवेलियन का रास्ता जरूर दिखाया गया है. कमाल की गेंदबाजी तारीफ करनी पड़ेगी गेंदबाज प्रफुल्ल गायकवाड़ की. पहले मैच में भी इस खिलाड़ी ने 2 ओवर डाले थे. कमाल का इकोनॉमिकल स्पेल नजर आया था और इस मैच में भी उसी फॉर्म को कंटिन्यू करते हुए बड़ा विकेट हासिल किया इस ओवर में. यॉर्कर कमाल की गेंदबाजी, लेजर गाइडेड मिसाइल जो आपको ऑन पॉइंट के ऊपर लैंड होती हुई नजर आएगी. मोस्ट डिफिकल्ट डिलीवरी बोल्ड बाय एन बॉलर अगर कौन सी होती है तो वो होती है यॉर्कर, जो बनाती है बल्लेबाजों को घन चक्कर. ये मैं हमेशा बताता हूँ. डॉट बॉल की समाप्ति यहाँ पे होगी. बड़ा टोटल है, यहाँ से अटैक करना पड़ेगा. थोड़ा सा क्रिकेटिंग शॉट्स दिखाने पड़ेंगे. ताकत का इस्तेमाल किया जा रहा है. यहाँ पे पैडल स्वीप करने की कोशिश जरूर थी लेकिन विकेट कीपर के दस्तानों में एक डॉट गेंद की समाप्ति की जाएगी. दोनों टीमों के कई सपोर्टर्स आज मैदान के अंदर मौजूद अपनी अपनी टीम के पीछे उनका हौसला और उनका मनोबल बढ़ाने के लिए. तो कई सपोर्टर्स 24 लाइव इवेंट के माध्यम से लाइव इस मैच का आनंद ले रही है. उन सभी का भी स्वागत किया जाएगा. ये हल्का सा शॉर्ट पिच लेंथ वाली ये गेंद थी. हाफ ट्रैकर बॉल आपको नजर आएगी. ऑन साइड पर टर्न किया बॉल को. गेंद जाएगी काउ कॉर्नर रीजन पर. खिलाड़ी सुबोध आएंगी लेकिन अच्छी रनिंग बिटवीन द विकेट आपको यहां से नजर आएगी. 2 रन जरूर पूरे हो चुके हैं. सुपर संडे यानी आज इस ट्रॉफी में सुपर डुपर धमाकेदार मैचेस अब सभी के सामने आएंगे, इसमें कोई शंका नहीं है. पीछा करना है बैटिंग टीम कंट्रोली को. 52 रनों का रन संख्या बनी है स्कोर कार्ड पर. 3 रन 1 विकेट के नुकसान पर. आखिरी गेंद होगी इस P1 की ओवर की. आखिरी गेंद है. फिर एक बार सब मरीन डिलीवरी आपको नजर आएगी. टप्पा खाने के बाद गेंद में उछाल उतना नजर नहीं आया और उसी की वजह से बैटर स्ट्राइकिंग एंड के ऊपर बीट होते हुए आपको नजर आएंगी. डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है. P1 के पहले ओवर को मैं कहूंगा टाटा बाय बाय. रन संख्या बनी है स्कोर कार्ड पर. टीम कंट्रोली 52 का पीछा करते हुए 1 विकेट के नुकसान पर. 3 रन. आने वाली गेंदें बची 18 और जीत के लिए 49 रनों की यहाँ से जरूरत होगी. इसके बाद का मैच जिन 2 टीमों के बीच खेला जाएगा, मैं बुलाना चाहूंगा टीम जीवन 11 मोरबे की कप्तान और उनके सामने टीम राधा कृष्ण जांबिवली. दोनों टीमों के कैप्टन को कॉल होगा. टॉस के लिए प्लीज आपको टॉस बॉक्स में आना है. बिल्कुल टाइम अलर्ट है, इस बात का भी आपको ध्यान रखना है. अंपायर तो आपको वार्न करेंगे ही लेकिन अगर 3 ओवर 15 मिनट के अंदर पूरे नहीं होते तो एक खिलाड़ी आखिरी ओवर में 30 यार्ड सर्कल के अंदर आपको लेना पड़ेगा. क्रिकेट इज अ जेंटलमैन्स गेम और डिसिप्लिन का दर्जा इस खेल में बहुत बड़ा होता है, ये हमेशा कहा जाता है. तो आपको डिसिप्लिन रखना है. टाइम अलर्ट है. टाइम के अंदर आपको एक इनिंग कंप्लीट करनी है, ये बात का भी आपको ध्यान रखना है. गेंदबाजी में परिवर्तन होगा. 4 ओवर की मैच तो 1 ही ओवर का पावर प्ले होता है यानी फील्ड अब आपको ओपन होती हुई नजर आएगी. 30 यार्ड सर्कल के बाहर 5 खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर नजर आएगी. अगर आप फील्डिंग की बात करें तो एक खिलाड़ी आपको नजर आएगा डीप एक्स्ट्रा कवर, एक आपको नजर आएगा डीप लॉन्ग ऑफ, डीप लॉन्ग ऑन, डीप काउ कॉर्नर और एक डीप मिड विकेट. बाकी सभी खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर नजर आएंगे. गेंदबाजी में परिवर्तन. दूसरी ओवर की भागदौड़ को संभालने के लिए साहिल निकालजे बॉलिंग मार्क के ऊपर आएंगे. पहली गेंद रिवर्स स्वीप. दुधारी तलवार. लगी तो आबाद नहीं तो बर्बाद. लगी तो सामने वाले की लेकिन न लगी तो खुद की गर्दन कटने में देरी नहीं लगती, ये हमेशा कहा जाता है. कनेक्शन हुआ नहीं इस बार. थॉट गेंद की समाप्ति यहां से आपको जरूर नजर आएगी. सीधी उंगली से घी नहीं निकला, उंगली को टेढ़ी की, टेढ़ी उंगली से भी घी नहीं निकला, तो अब करे तो क्या करे, ये सबसे बड़ा सवाल बल्लेबाजों के सामने होने वाला है.
बाड़ा गायकवाड़ का विकेट इस मैच में बहुत इंपॉर्टेंट था। पहले ओवर में प्रफुल्ल गायकवाड़ ने वो विकेट निकाला और टीम कांड्रोली को बैकफुट पर डाला जाएगा। ये देखिए बल्ले का बाहरी किनारा, नहीं मिलेगा भाग्य का सहारा। शॉट थर्ड मैन पर इस कैच को दिया जाएगा अंजाम और दूसरा झटका मिलेगा टीम कांड्रोली को। सन्माननीय शेखर हजारे साहेब यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं, आपलं स्वागत आहे। तदनंतर आमचे सन्माननीय पाहुणे तन्मय दादा शिंदे साहेब यांना देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती यावं, आपलं देखील मनपूर्वक स्वागत। या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय अक्षय दादा पालंडे साहेब, सन्माननीय किरण दादा प्रबळकर साहेब आणि सन्माननीय निलेश दादा गायकवाड साहेब या तिघांचं देखील आपण स्पर्धेमध्ये स्वागत करूया। देखिए ऑन साइड पर इस बॉल को टर्न जरूर किया जाएगा, खिलाड़ी वहां पर मौजूद थे, स्क्रीन पर मिलेगा मात्र एक सिंगल रन। अगले मैच का टॉस वहां पे किया जाएगा। जिन्होंने इस टूर्नामेंट में लगने वाले सभी बॉल हमें स्पॉन्सर्ड किए, ऐसे दिलदार हस्ती फिरोज दादा शेख, इनसे गुजारिश है कि आपके शुभ हाथों से ये दोनों टीमों के बीच आपको टॉस करना है। 4 रन टीम का टोटल, अच्छी इकोनॉमिकल बॉलिंग आपको नजर आएगी इस ओवर में। ये गेंद लेग स्टंप पर आपको पिचिंग नजर आएगी। अंपायर की तरफ अपील की थी, अंपायर की उंगली उठी, मतलब आपकी गाड़ी पवेलियन की ओर छुड़ गई है। तीसरा झटका टीम कांड्रोली को दिया जाएगा। थैंक यू डीजे ऑपरेटर। प्रेम टेलरचे प्रोप्रायटर सन्माननीय आमचे पाहुणे केशवजी गावडे साहेब, ज्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे, त्यांचं देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करूया। मैदान के अंदर आपको टीम कंट्रोली हल्का सा बैकफुट पर नजर आएगी। रन बनी है मात्र 4, विकेट गई है 3। स्लोवर लेंथ वाली ये बॉल, वेरिएशन का इस्तेमाल किया जाएगा। हवा में गेंद को हल्के से फ्लाइट देते हुए, आपको ये पेस बॉलर है लेकिन हवा में गेंद को स्विंग कराने की कोशिश इनके माध्यम से जरूर की जाएगी। सन्माननीय कल्पेश जोशी साहेब या ठिकाणी आहेत, त्यांचा सन्मान व्यासपीठावरती मात्र नक्कीच केला जाईल। आयोजकांना विनंती आहे आपण त्यांचा सन्मान करायचा है। हल्के हाथों से कलाइयों का बढ़िया इस्तेमाल किया जाएगा। इस बार गेंद जाएगी मिड विकेट जोन पर, खिलाड़ी है, एक सिंगल मात्र यहां से जरूर मिलता हुआ नजर आएगा। अगले मैच का टॉस किया, टॉस को जीता टीम जीवन 11 मोरबी ने। जो भी डिसीजन होगा ये मैच खत्म होने के बाद, उस डिसीजन पर आपको खरा उतरना है। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। इस दूसरी पारी में टीम का टोटल बना 6 रन स्कोर कार्ड के ऊपर 3 विकेटों के नुकसान पर। आने वाली गेंदें है 12 और जीत के लिए 46 रनों का समीकरण मैदान के अंदर यहां से आपको नजर आएगा। सन्माननीय केशव दादा गावडे जे या ठिकाणी आलेले आहेत, प्रेम टेलरचे प्रोप्रायटर आहेत आणि या स्पर्धेला शुभेच्छा आणि सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया। विनंती करतो आयोजकांना की आपण केशव दादा गावडे साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे। 12 गेंदे और 46 का समीकरण मैदान के अंदर यहां से आपको अब नजर आएगा, यानी 23 रन प्रति ओवर की औसत यहाँ पे मेंटेन करनी पड़ेगी कांड्रोली के इन दोनों बल्लेबाजों को। हर्षद और उनके साथ है सार्थक, इनको भी हाथ से अटैक करनी पड़ेंगी। पहली गेंद के ऊपर अटैक किया जरूर, लेकिन ऊंचाई मिली है, एलिवेशन नहीं था शॉट में। नो मैन स्टैंड में गेंद आपको टिप्पा खाती हुई नजर आएगी। तब तक अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन यहां से जरूर लिए जाएंगे। बूंद बूंद से समुंदर बनता है, ऐसा हमेशा कहा जाता है, लेकिन ये रन आपके लिए बहुत ज्यादा है, गेंदें आपके लिए कम है, समय आपके पास कम है, तो रनों की बरसात
मैदान के अंदर करनी पड़ेगी ये दोनों बल्लेबाजों की जोड़ी को। बाहरी किनारा इस बार लगा जरूर, वाइड यॉर्कर का इस्तेमाल किया जाएगा। शॉर्ट थर्ड मैन के रीजन पर केन को फील्ड भी किया जाएगा। सुबोध भोसले एक स्टार ऑलराउंडर है टीम राजवीर 11 वरुसे की। चौक ग्रामीण की बात कर ले, खालापुर की बात कर ले, इस खिलाड़ी ने नाम अपना जरूर कमाया है एज एन बॉलर एज एन बैटर भी। लोअर फुल टॉस लेंथ ऑन साइड के ऊपर ड्राइव कर दिया जाएगा बॉल को, लेकिन रन लिया नहीं है यहाँ पे, क्योंकि उनको पता है बड़े हिट ही चाहिए, इक्के दुक्के से दाल दलने वाली नहीं है, इसी वजह से सिंगल भी नहीं लिए जा रही है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर मात्र नजर आएगा 8 रन। इस बार हेलीकॉप्टर मिनी उड़ाया जरूर है, खिलाड़ी है लेकिन उनके ऊपर से वन बाउंस गेंद जाएगी, लेकिन कवर अप अच्छा जरूर किया गया है। बढ़िया कवर अप आपको वहां से नजर आएगा। डॉट बॉल की समाप्ति यहां से भी हो चुकी है, मात्र 2 रन दिए जा रहे हैं। सुबोध भोसले पहले मैच के मैन ऑफ द मैच के हीरो बने थे और इस मैच में भी हीरो वाला परफॉर्मेंस उनका आपको ऑन ग्राउंड के ऊपर जरूर नजर आएगा। इस बार ताकत है जरूर, खिलाड़ी है गणेश शर्मा, लेकिन कैच उनके हाथों से निकल चुका है, फिसल चुका है। कैच को छोड़ना नहीं है आपको, लेकिन उनको पता है रन ज्यादा है, तो ऐसे भी वो थोड़ी सी एफर्ट उनसे उतने नजर नहीं आए, लेकिन रन भले ही ज्यादा हो या कम, टोटल बड़ा हो या छोटा, आपको 100% कमिटमेंट और एफर्ट हमेशा मैदान पर देना होता है। स्लोवर लेंथ वाली गेंद वेरी किया था पेस में, हल्का सा ऑफ कट डिलीवरी आपको नजर आएगी। गेंद में थोड़ा सा घुमाव, टप्पा पड़ने के बाद गेंद ने अपना काटा बदला। विकेट कीपर के दस्तानों में एक डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है। 3 ओवर का खेल हुआ, रन संख्या बनी स्कोर कार्ड के ऊपर 9 रन 3 विकेटों के नुकसान पर। गेंदें बची है 6 और जीत के लिए जरूरत होगी 43 यानी 43 रनों की। सन्माननीय आमचे पाहुणे आदरणीय तन्मय दादा शिंदे साहेब यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं, स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत। 6 गेंदें बची है और जीत के लिए अगर हम बात करें तो यहाँ से 43 रनों की अब भी जरूरत होगी। गेंदबाजी मार्ग के ऊपर आखिरी ओवर के लिए गेंदबाज विराज प्रबलकर, इनका इस्तेमाल यहाँ से जरूर किया जाएगा। आखिरी ओवर 6 में 43, 6 में 6 छक्के भी आते हैं तो 36 बनती है, यानी मैथमेटिकल इक्वेशन भी अब डिफिकल्ट हो चुका है टीम कंट्रोली के लिए। इस बार गेंद को लॉफ्ट किया, हवा में गेंद है, जजमेंट वहां से खिलाड़ी से नजर आएगी, लेकिन मात्र 1 रन लेने की कोशिश थी, लेकिन डॉट बॉल आएगी। सन्माननीय आमचे शुभम दादा मुकादम साहेब देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत। इस बार कदमों पे गेंद, लेग स्टंप की पिचिंग, ऑन साइड पर कलाइयों के साथ गेंद को मोड़ा, स्क्वायर लेग रीजन में गेंद ट्रैवल होती हुई आपको नजर आएगी और एक सिंगल यहां से भी आ चुका है। मुकाबले में अब जान बची नहीं है, मुकाबले की हवा पूरी तरीके से निकल चुकी है और वन साइडेड डोमिनेटिंग परफॉर्मेंस आपको नजर आएगा टीम राजवीर 11 वरोसे का। अटैक यहां से भी किया है, लेकिन यहां भी डॉट बॉल आएगी। क्या कमाल का प्रदर्शन कर रही है सुबोध भोसले की कप्तानी में खेल रही टीम राजवीर 11 वरोसे। पहला मैच भी उन्होंने डिफेंड करते हुए जीता था और सेकंड मैच भी डिफेंड करते हुए लगभग जीत उनकी सुनिश्चित होती हुई यहां से नजर आएगी। औपचारिकता बाकी है। इस बार ये शॉट बढ़िया, मिस्टर 360 सर एबी डिविलियर्स, इनकी स्टाइल वाला ये शॉट, गेंद जाएगी सीधा फाइन लेग के बाहर, 4 रन। थैंक यू डीजे ऑपरेटर। बिल्कुल चौक विभाग में नहीं, खालापुर तहसील में नहीं, पूरे रायगढ़ में वैकुंठवासी हरिभक्त पारायण
संजय काशीनाथ खोपकर स्मृति ट्रॉफी की गूंज गूंज रही है। हेलीकॉप्टर उड़ाया लॉग ऑन पर, सुबोध है, सिंगल मिल पाएगा। मात्र औपचारिकता बाकी है, केवल एक गेंद इस पहली पारी में यहां से बचती हुई नजर आएगी। फुल टॉस है, आखिरी गेंद पर तड़ाका दिया जरूर है, लेकिन ये भी डीप में लपके जाएंगे। द कैच हैज बीन टेकन एंड द मैच इज ओवर। मुकाबले को जीता टीम कांड्रोली ने। मैनी मैनी कांग्रेचुलेशंस। बहुत ही अच्छा परफॉर्मेंस दिखाया टीम कांड्रोली ने। हार्ड लक, बेटर लक नेक्स्ट टाइम। और टीम राजवीर 11 वरों से मैनी मैनी कांग्रेचुलेशन, आपको एक जीत यहां से जरूर मिल चुकी है। मैन ऑफ द मैच के हकदार बनेंगे इस मैच में सुबोध भोसले, जिन्होंने रन बनाए 39 और गेंदबाजी में भी इकोनॉमिकल ओवर डाला। वो सुबोध भोसले बने इस मैच के हीरो, यानी मैन ऑफ द मैच।